नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज झालेला मॅथ 1चा ह्या पेपरची उत्तरे पाहणार आहोत आपण. पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं इथं पर्याय क्रमांक सी. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. चौथ्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. पाचव्या प्रश्नाचं उत्तर होतं इथे आपल्याला GSTचा दर विचारला होता. तर GSTचा दर 18% होता. एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपण इथं GSTचा रेट होता 18%. त्याच्यानंतर इथं आपल्याला एक्सची व्हॅल्यू होती 14. यस इथं नमुना अवकाश वेळी जर फेकले असता 2 कॉईन एकाच वेळेस तर आपल्याला इथं उत्तर आलं असतं HT, TH आणि TT असं आपल्याला उत्तर आलं असतं. त्याच्यानंतर आपल्याला हे उत्तर करायचं होतं याचं y वर्ग अधिक 2y वजा 10 बरोबर 0 असं उत्तर आलं असतं आपलं. त्याच्यानंतर इथं उत्तर होतं आपलं 6 लिहायचे होते इथं. त्याच्यानंतर आपल्याला इथं 3 उत्तर आलं असतं आपलं. इथं n कंसात यस लिहायचं होतं. हे 3/6 इथं राहिलं असतात. इथे 6 तर दिलेले आहे, तिथं 3 लिहायचे होते. उत्तर तर दिलं होतं ते. त्याच्यानंतर आपल्याला इथं 70 इथे 50 लिहायचे होते. इथे 70 हे आहे तर इथं वजा 10 आलं असतं. इथं 3 तर 0 आले असते. तर 3 आणि 0 वजा 2 5 आलं असतं. इथं 2 नाणी एकाच वेळी फेकली असती तर त्याची आपल्याला कमीत कमी 1 छाप मिळण्याची संभाव्यता जी आली असती. तुमचं उत्तर 3/4 आलं असतं. इथं उत्तर x आणि y बरोबर 2 आणि 2 ही समीकरणाची उकल हे आपलं उत्तर आलं असतं. इथं वजा 5 आणि 4 उत्तर आलं असतं. वजा 5 आणि 4 अवयव पद्धतीने काढायचं होतं आपल्याला. त्याच्यानंतर 104 उत्तर आलं असतं. याचं उत्तर हे 104 आलं असतं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भाग 2 गणितासाठी आणि बाकी पण विषय आपण उत्तरं सांगणार आहे. तसंच आपण लाईव्ह पण येऊन शिकवत राहतो. तर व्हिडिओला लाईक करून हाईप पण करा व्हिडिओ आवडला असेल तर. इथं 25.3 उत्तर येतात. 25.3. त्याच्यानंतर पुढचा प्रश्नाचं उत्तर येते 5000 उत्तर येते. इथं पण 5000 येते. इथं 18% होतं. त्याच्यानंतर इथं 9/100 केलं असतं. इथे 4500. 450 इथं दिलं. इथं 53,100 लिहायचं होतं आपल्याला. त्याच्यानंतर पुढं आपल्याला करायचं होतं. पुढे हे पाहून घ्या. इथे कंस घ्यायचा होता वजा 7/5 आणि इथं 7/5 वजा 7/5. इथे हे वजा 14/5 आणि 49/5 आलं असतं. मग हे उत्तर आलं असतं 7/7 आलं असतं आणि इथं वजा 7 आलं असतं. उत्तर वजा 7 आलं असतं. त्याच्यानंतर इथं उत्तर होतं 5 आणि 2 इथं संख्या होत्या तिथे. हा आपल्याला याचं उत्तर जर तुम्ही काढलं असतं ठीक आहे. याचा फॉर्म्युला आपला होता यस किती काढायचं तर S12 बरोबर फॉर्म्युला होता n/2 दोन्ही अधिक n वजा 1 d. आता याच्यामध्ये किमती ठेवायच्या होत्या. हे 12/2 2 गुणिले a ची किंमत राहणार 5000. n ची किंमत होती आपली इथं 12 वजा 1 आणि d ची किंमत होती 2000. आता हे सॉल्व केलं असतं तर तुमचं उत्तर 1,92,000 असं आलं असतं. चला ठीक आहे.
इथं उत्तर 5/4 आलं असतं आणि इथं 6/6 म्हणजेच 1/1 म्हणजेच उत्तर 1 आलं असतं. त्याच्यानंतर आपल्याला हे सॉल्व करायचं होतं. याचा आपल्याला आयतालेख काढायचा होता. आयतालेख एकंदरीत माझ्याकडून आलेख नाही आहे, एकंदरीत असा आला असता. इथं विद्यार्थ्यांची उंची आणि इथं विद्यार्थ्यांची संख्या, याला x नाव द्यायचं होतं, इथे y नाव द्यायचं होतं बाण करून. आणि 135, 140, 145, 150 आणि 155 हे 4पर्यंत घ्यायचे होते. 4, 8, 12, 16, 20 असं लिहायचं होतं आणि आयतालेख आपल्याला काढायचा होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला इथं वर्ग समीकरण आलं असतं x² - 7x + 12 = 0 असं उत्तर आलं असतं. त्याच्यानंतर इथे जर आपण काढलं तर इथे तुम्हाला एकूण किती गुंतवणूक आहे, तर इथं 90,000 गुंतवणूक राहिली असती. त्याच्यानंतर इथे दलाली 450 आली असती, इथे 81 आले असते आणि इथं 90,531 उत्तर आलं असतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपले येणारे व्हिडिओ पाहायचा. इथे आपल्याला काय काढायचं होतं, मध्यक काढायचं होता. याचा मध्यकचा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे होता. मध्यक L + N/2 - CF/F × H. आता याच्यामध्ये किमती ठेवल्या असत्या तर इथं तुम्हाला 30 आलं असतं. इथं 52.2. इथं CF जर पाहिला तर CF इथं 47 राहिला असता. इथं F तुमचं 15 राहिलं असतं आणि इथं H राहिलं असतं. उत्तर आलं असतं 33.66 असं उत्तर आलं असतं. म्हणजे इथे 33.6 उत्तर होतं. त्याच्यानंतर आपल्याला इथे जर पाहिलं ह्या सर्वांची संख्या 100 येते, तर इथे ची किंमत 15, इथं 30 येते आणि इथं जर तुम्ही हे काढलं तर हे 126 अंशाचं येते. इथं 54 अंश, 108 अंश आणि 52 अंशाचे कोण तयार होतात आपल्याला. ठीक आहे, हे अतिशय थोडंसं व्यवस्थितपणे केलं असताना तुम्हाला उत्तर आलं असतं. पहा हे किती आहेत, हे 15 आणि 35 आणि 20 55 होतात, आहे की नाही. 55 होतात. हे 55 अधिक हे 2 आणि 1 3x 3 बरोबर. हे शेकडा आहे म्हणजे शेकडा 100 राहतात. म्हणजे 3a = 100 वजा 55 केलं असतं. 3a = 45 आलं असतं. a = 45/3 म्हणजे a = 15 आलं असतं. a = 15 आपल्याला आलं असतं, तर 2a म्हणजे 2 × 15 30 आलं असतं आणि मग ह्या संख्या आपल्याला काढता आल्या असतं. ठीक आहे, हे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला आले असते. चला त्याच्यानंतर एक वेळेस हे पाहूत आपण हे किती येते. हां बरोबर, हेच आहे सर्व. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर येतं 5 आणि 7 आणि 5 उत्तर आलं असतं. याच्या डिटेलमध्ये उत्तर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या पार्ट 2साठी आपल्या व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.